अशा तऱ्हेने मॅम घरी आहे ना आमचा बर्थडे सरप्राईज फ्लॉप झालेला आहे. हॅलो गाईज, तर आम्हाला आता जायचं आहे मॅमचं वाढदिवस सेलिब्रेशन करायसाठी. तर पेट्रोल पंपच्या साईडला तिथे एक बेकरी आहे, तिथून आम्ही आता केक घेणार, निशा पैसे देणार आहे. तर आम्ही केक घेतलो चॉकलेट फ्लेवरचा. 10 वाली वाटीची आईस्क्रीम ही वाली आम्हाला द्या ना 3. आम्ही खाता होता 15 रुपयाचं पैसे. हो आम्ही पहिली वेळ खाता हे आम्ही अमीर झालो. छोट्या समोश्यामध्ये चॉकलेट टाकून दिलं सगळ्यात हे बडे लागतं मला लागतं ना बढिया. केक घेतला आम्ही तिथं, केक पॅक होता आम्ही खाता. भूक लागली आम्ही उपाशी आलो. कॅन्डल खतम झाले म्हणून आम्ही वाट बघत आहोत कॅन्डल आणण्याची. खरेदी घेऊन झाली. आईस्क्रीम घेऊन घेतलं आमच्यासाठी, मन घेतलं आमच्यासाठी, फक्त केक घेतला आमच्यासाठी मॅमसाठी. हे निशावे तुम्ही ओळखत असाल, मला पण ओळखत असाल थोडंफार. आता आमची मैत्रीण त्या कोपऱ्यामध्ये तिला बरोबर गाडी नाही चालवत आहेत माझ्यावानी पण. तर आता आम्ही चाललो मॅमच्या घरी. आम्हाला घर नाही माहिती, आम्ही घर नाही का ढूंढणार आहोत तिकडे जाऊन. बस निशा. तर आज आमचं नाही का केमिस्ट्रीचं, आता आज आमचं नाही केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल होतं. काल 14 एप्रिल होती ना, मस्त मी नाचीनच झोपून गेली. तर उठलो बी नाही ना, मोबाईल पण चेक नाही केलं, मोबाईल सायलेंटवर होता. तर बिचारी हे मला नाही का घरी घ्यायला आली ती, माझा फोन सायलेंटवर होता ना, माझं प्रॅक्टिकल बॅक लागला असतं. तर बिचारी हे आली होती, मग त्यासाठी मी 5 मिनिटांमध्ये तयारी केलो. तर आता आम्ही आईस्क्रीम खातो. हे बोलली ना सगळ्याला वाटतं बहुत शांत आईस्क्रीम काय नाही, बहुत झगडते निशा. हो ना, निशा मुंडी हलवली. हो तर आता आईस्क्रीम घेऊन खाऊन झाल्यावर मॅमच्या घरी जायचं आहे आम्हाला. मॅमचं घर घेऊन माहीत नाही पहिली गोष्ट. आम्ही आता ढूंढणार मस्त. पेट्रोल पंपवर गेलो होतो तर पेट्रोलच नव्हतं. तर आता माहिती आहे माझी गाडी किती वेळ जगते. तर नाही तर निशा ते ढगलत आण म्हणतो आणि अडचण आले पण म्हणतो. तिनंच फोर्स केली चल म्हणून मला पण बोल. तर आम्ही आता मॅमच्या घराच्या एवढं आलो आहो, पण आम्हाला घर माहीत नाही कोणतं भेटतं. तो कोणाला तरी विचारतो. बहुत अमीर एरिया आहे. आमच्या घराकडे असताना सगळे लोक बाहेर असतात, तिथे माहीत पडून जाते कोणाला विचारलं तर हे जगह कुठं म्हणून. हा अमीर एरिया आहे ना, म्हणून कोणीच बाहेर नाही आहे, कोणाला विचारू पण नाही शकत. आता माहीत नाही मॅमचं घर इथून कोणतं येतं. आम्ही तिघं चाललो बऱ्यापैकी. आम्ही मस्त जेवण नाही केलं पण बहुत सारं खालो. नेतो हे, थँक्यू. आम्ही गजानन महाराजजीच्या मागच्या हिस्स्यामध्ये आलो. नाही, आम्ही समोरच्या हिस्स्यामध्ये आलो. आम्हाला वाटतं मागच्या हिस्सा ह्या एक काकू चिकू तोडत होती, तर आम्हाला चिकू दिली त्यांनी. पहिली वेळ पाहिलं चिकू कसं राहते झाडाचं तोडलेलं, कचरा बी गेलं, स्पीड लागली माणसाची दोघांची. तर पहिले आम्ही चिकूवाल्या काकूला विचारलं घर कुठे आहे म्हणून. तर ते काकू म्हणजे समोर जा. आम्हाला मॅमचं घर भेटलं नाही अशा तऱ्हेनं. आमचा केक बिघडून चालला. या काकाजीला मी फोटो दाखवलो होतो, याने आम्हाला ॲड्रेस दाखवला मॅडमचा. थँक्यू काकाजी. दिमाग लागला थोडंसं, माझा फोटो दाखवलं मी त्यांनी. आता आम्ही चाललो मॅमच्या घरी. त्यांनी जेव्हा गली सांगत होते ना आम्ही टोन हलवलो हो म्हणून. तर आता माहीत नाही घर खरंच भेटत. हे निशा माझ्या लहानपणाची मैत्रीण आहे. मला सकाळी उठवायला आली होती. मी फोन नाही उचलत होतो तर, नाही तर माझा प्रॅक्टिकल बॅक लागला असता. हे पण होय, लहानपणाची नाही पण आत्ताची होय, कॉलेजची हे सुद्धा रुसून आहे. तर आम्ही मॅमचं घर शोधतच आहोत तरी ना. हे काकाजी तेव्हा सांगत होते ना, असं वाटत होतं सरळ जायचं ना, तर टर्न करायचं आहे. बट नाही, असं काही नाही आहे. आता इतके सारे गल्ली आहे, तिथून टर्न मारायचं आहे. आता हेच आमची एरिया असताना लोक असे बाहेर बसून असते. आणि जर आम्ही त्यांना विचारलो असतो ना याचं घर कुठं, आम्ही आमच्याकडे इतकं पुढचंच आहे की आम्ही जाऊन त्यांचे घर पण दाखवलं असतो. मग आम्ही ज्या गल्लीत आलो होतो ना चिकूवाल्या, त्याच गल्लीमध्ये आम्ही डबल आलो. हे काकू आता पण चिकूच तोडत आहे. आम्ही आलो होतो चिकू त्यांनी आम्हाला दिले, आम्ही त्याच जागेवर आलो डबल. अरे काकू आम्ही डबल आलो. सांगितलं नाही अजून. याला फोटो दाखवतो काकूला, सांग त्या काठेना समोरच. हा धन्यवाद. बरोबर आलो. आम्ही या काकूकडे डबल आलो. काकूला फेमस करायचो तुम्ही सगळेजण. काय नसीब मध्ये राहायचे ना जे होते, डबल फिरून एकाच जागेवर आलो आम्ही. अशा तरी ना आमची गाडी पण इथंच होती बेसी पण. तर आता या काकूनं पण आम्हाला घर सांगितलं, तर आम्ही चाललो मस्त लवत. फर्स्ट नंबर हे लवत आहे, सेकंड हे, थर्ड मी. आलं घर. कोणतं घर विकत हे नाही माहित. कोणतं पहिलं घर कोपऱ्यामध्ये आहे म्हणले. गलतीनं नाही तर आमचे थोडे दिसून जावं मॅमले कोणतं घर आहे. आमचा केक विचार घेऊन गेला. हे घर आहे का? हे सोय नाही, ते स्वतःचे घर आहे. स्वतःचं घर आहे हे कोपऱ्याकडे. अरे ओ
हे आमच्या मॅमचं घर आलं अशा तरी ना. अरे सॉरी गलत झालं. आमच्या हे वाले मॅमचे घर आहे सगळं. हे मॅमचे घर. हे काकाजी पलटले आम्हाला इकडे पाठवले. आता इकडे जा. हो हो आता आमच्या स्टोरी मध्ये हे पण काकाजी आले अशा तरी ना. कारण जी ब्लॉग सुरू आहे. आता हे काकाजीच्या रोल आला. आम्ही आतापर्यंत 3-4 गल्ल्या घुमलो. आता अजून किती कॅरेक्टर जुळते माहित नाही. आता या स्टोरी मध्ये थकून गेलो. आता कोणतं घर भेटून माहित नाही. आम्ही नुसती गल्ल्याच घुमत मगापासून. होणं देत तर काही नाही. आमच्या विचारात चिकू परेशान होऊन गेला. थकून गेला. चिकूला सुद्धा परेशानी होत आहे. न पसी नाही ते आमच्या वाणी. आता या कोपऱ्यामध्ये आलो अशा तरी ना. इकडे तर घर दिसत नाही. आखरी घर होतं हे वालं. पुढं चाललं व माता वा. थकलो मी. इथून कोणतं घर होते पप्पा. थांबलं बा. आमच्याकडे आम्हाला स्वतःहून भेटलं नाही. आता फोन लावता डायरेक्ट. एवढं आम्ही टिरिंग केलो. काय फायदा झाला नाही. फोन लावता सगळ्याची जितली अशा तरी ना. माझी पण जितली. अर्चना स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग. हे ते बाई भांडे घासत आहे तिथं. कुठे भांडे घासतात. अजी काकू त्याचं घर कुठं आहे. पण तिथं आखरी एकच तर घर आहे. आंब्याचं झाड आहे. ओ थँक्यू. आम्ही आमच्या समोर पण कधी काही तुम्ही जेवण ठेवणार माहित पण पडत नाही. ते कायची भाजी हो तसं झालं. इथं समोर घर असून आम्हाला दिसलं नाही. चला आखरीची आमची कोशिश. हेच होय ना घर. तर पोपट होऊन जाईल आपला. आम्हाला माहित नाही हेच घर हो का. आम्ही कॉन्फिडन्सने घुसत आहोत चोरावानी. पण मॅमचे असे कपडे नाही आहे. काकू तुम्ही इथं राहता का. कधी आम्ही सरप्राईज द्यायला आलो. आमच्या मॅमचा बर्थडे आहे ना म्हणून. याला पण नाही माहित अशा तरी. बाय बाय. हो टीचर आहे त्यांनी. मॅम घरी आहात का तुम्ही. बाहेर आहात का. आम्ही घरी आलो होतो. सॉरी गाइस हमारा प्लान फेल हो चुका है क्योंकि मैम घर पे नहीं है. अशा तऱ्हेने मॅम घरी आहे नाही. आमचा काय म्हणते बर्थडे सरप्राईज फ्लॉप झालेला. अशा तऱ्हेने काही पाण्याला का काहीच नाही. आमचा केक बिचारा लढत आहे. आमचा चिकू पण लढत आहे. अशा तऱ्हेने मॅम त्यांच्या घरी आहे नाही. पण आम्हाला तुमचं घर मिळालंच नाही. आम्ही खूप शोधत सही जगह पे पहुंचे हैं इतनी मेहनत करने के बाद. तो भी मैम घर पे है नहीं इसलिए हम रुकेंगे यहाँ पे. चला गाइस असा आमचा वाढदिवस सरप्राईज आम्ही जेव्हा करतो तसं होते. काही ना काही कचराकांडी. तर आमचा केक बिचारा लढत आहे. सगळे माझे डोळा सगळं लढत आहे. भूक लागली आता आम्हाला. तर गेलो आम्ही गली ढुंडू. तर बिचारीनं पहिली वेळा पण पाहिलं वाटतं. थोडं काढता येते. आम्ही गलतीनं इतक्या लोकांनी विचारलो का नाही. बापरे इतके कॅरेक्टर आहे आमच्या स्टोरीमध्ये आजच्या. हे काकाजी आम्हाला विचारते कोण पाहिजे म्हणून. तर आम्ही विचारलो काहींच्या घर आहे का म्हणून. त्याने म्हणते नाही. म्हणजे आम्ही स्वाती आम्ही गलतीनं बसलो तिथं. आम्ही वाढदिवस करायला आलो होतो. तर मॅम घरी नाही. हो तर मॅम घरी आहे नाही. मॅम येणार आहे वाटते शायद. तर चॉकलेट खाऊन टाकतो तोपर्यंत. यांना विचारलो यांनी नाही म्हणत आहे. त्यांना तुम्ही कबुली तुम्ही काय म्हणते प्रूफ हा. यांना विचारलं खाते का नाही का. ते यांनी म्हणले नाही पाहिजे दुकान मी दिलं नाही म्हणून. तर मॅम घरी आहे नाही. त्यांच्या घरी होते दादा. तर आम्हाला अंदर बोलवले चला या म्हणून. चला नाही पर्यंत चला ना. तिच्याच कधी येऊन घेत आहे. हॅपी बर्थडे मॅम. हॅपी बर्थडे. आमचा केक सत्यानाश झाला. गर्मी उडे. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मॅम. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. आशीर्वाद घे ना. चला अशा तऱ्हेने आमचा वाढदिवस झाला सेलिब्रेशन करून. जेव्हा आम्ही गेलो तर मॅम गिन नव्हते. मग त्या दादांना आम्हाला बोलवलं. पाणी दिलं त्यांनी. मग नाश्ता दिला त्यांनी चिवडा अजून केकचा. त्यानंतर मॅम वगैरे आले. मग आम्ही केक वगैरे खालो. कटिंग वगैरे केलं होतं. मग सरबत वगैरे आम्हाला त्यांनी दिले. तर आता आम्ही आमच्या घरी चाललो. चला गाइस थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.